पॅराक्वाट डायक्लोराइड या तणनाशकावर केंद्र सरकार देशभरात बंदी घालण्याच्या तयारीत आहे. या रसायनामुळे विषबाधा, मूत्रपिंड निकामी होणं, फुफ्फुसांमध्ये फायब्रोसिस आणि पार्किन्सन्स यासारखे गंभीर आजार होण्याचा धोका असल्याचं तज्ज्ञ समितीच्या अहवालात समोर आलंय. डॉक्टर आणि कृषी शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ समितीनं पॅराक्वाट डायक्लोराइडवर संपूर्ण बंदी घालण्याची एकमतानं केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. या समितीनं या रसायनाची विषारी क्षमता आणि सार्वजनिक आरोग्यावर होणारे परिणाम तपासल्यानंतर हा निष्कर्ष काढल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. त्यामुळं पॅराक्वाट या तणनाशकाच्या वापरावर लवकरच केंद्र सरकार बंदी घालण्याची चर्चा जोर धरू लागलेली आहे. पॅराक्वाटचा वापर देशात चहा, रबर, कॉफी, कापूस, भात, गहू, मका, बटाटा, द्राक्ष आणि सफरचंद या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तणांच्या नियंत्रणासाठी केला जातो. त्याचबरोबर कालवे, तलाव आणि जलमार्गांमधील तण नियंत्रणासाठी सुद्धा हे रसायन वापरलं जातं. कमी खर्च आणि तत्काळ परिणाम यामुळे देशातील शेतकऱ्यांमध्ये हे तणनाशक एक काळ खूपच लोकप्रिय झालेलं. त्यातूनच त्याचा मोठ्या प्रमाणात वापर सुद्धा केला जाऊ लागला. अर्थात हा वापर अतिरेक प्रमाणात सुद्धा करण्यात येऊ लागला. तसं पाहिलं तर पॅराक्वाटचा वापर प्रामुख्याने काही राज्यांपुरताच मर्यादित आहे. यामध्ये तेलंगणा, केरळ, आसाम, ओडिशा ही राज्ये येतात. आधी सांगितलेल्या पिकांचं उत्पादन या भागामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. त्यामुळे तिथे त्याचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करत असतात. पूर्वी महाराष्ट्रातही या तणनाशकाचा वापर केला जात होता. आताही राज्यातल्या काही भागांमध्ये विशेषतः कापूस पिकांमध्ये या तणनाशकाचा वापर केला जातो.